नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मूळची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार भारतीय जनता पक्षासोबत गेले. त्यानंतर गद्दार, 50 खोके असे बरेच काही शब्द पुढे आले. अहो, राज्यभर हे 50 खोके समद ओके ही घोषणा आजही गाजत आहे. आता येत्या विधानसभेच्या वेळेला तर ही घोषणा अधिक प्रभावी देखील ठरण्याची शक्यता आहे. आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा कधीही न पुसणारा जो शिक्का बसला आहे तो खूप अडचणीचा ठरणार आहे. आणि हे सगळं सुरू असताना शरद पवार यांची राष्ट्रवादी अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारानं फोडली गेली. म्हणजे शिवसेनेच्या न्यायाने जर पाहायचं म्हटलं या घटनेकडे, या पक्षफोडीकडे, तर इथंही गद्दारी झाली असंच म्हणावं लागेल. भाजपची मदत घेत एकनाथ शिंदे, अजित पवार यांना पक्ष आणि चिन्हही मिळवता आलं. अर्थात ते कसं मिळवता आलं आपल्याला माहिती आहे. हे सगळं काही मिळालं तरी सामान्य जनता, मतदार मात्र त्यांच्यासोबत गेलेले नाहीत. ते जागेवरच आहेत. लोकसभा निवडणुकीने हे दाखवूनही दिलेलं आहे. लोकसभेत जनतेनं नाकारल्याचं दिसल्यावर पक्ष फोडून गेलेल्या अनेक आमदारांची आता धाकधूक वाढली आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने या दोन्ही पक्षांना जागा देण्याचे जे काही लोकसभेत केलेलं होतं त्यामुळे अनेक आमदारांना तर आता भविष्यात म्हणजे विधानसभेत आपल्याला उमेदवारी तरी मिळेल की नाही याची भीती वाटायला लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार चलबिचल करू लागले आहेत. अजित पवारांचे 22 आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार अशा चर्चा मागील काही काळापासून सुरू आहेत. रोहित पवार यांनी तर याबाबत पुन्हा अनेक दावे केलेले आहेत. विधानसभा निवडणूक जवळ येईल तसं अनेक राजकीय नेत्यांची चलबिचल सुरू झाल्याचे दिसून येत आहे. धाकधूक वाढल्याचं दिसून येत आहे. आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत म्हणजे या सगळ्याच पक्षात असं होत असतं. हे इनकमिंग आउटगोईंग अशा पद्धतीचं सगळ्या वातावरण किंवा या हालचाली सुरू झालेल्या आहेत. याचा फटका मात्र राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार गटाला जास्त बसत असल्याचं दिसत आहे. सध्या पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले आमदार अतुल बेनके, चेतन तुपे, नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू झाल्या. झिरवाळ यांनी काही हालचाल करण्याआधीच, कदाचित त्यांनी काही हालचाल करू नये म्हणून असेल कदाचित, विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीरही करण्यात आली आहे. झिरवाळ यांच्या मुलाने तर शरद पवार यांची तुतारी वाजवायला सुरुवातही केली आहे. बाप विरुद्ध मुलगा असं काहीतरी संघर्ष इथं घडू शकतो. आमदारांच्या संशयास्पद हालचाली पाहून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक सूचक इशारा दिला आहे. इशारा काय, त्याला धमकी म्हणा हवं तर. अजित पवार यांच्या गटातील नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला. आमदार नरहरी झिरवाळ यांनीही आता आपली भूमिका जाहीर केलेली आहे. पण त्यांच्या मुलाच्या भूमिकेमुळं वेगळी चर्चा सुरू आहे. आमदार चेतन तुपे हे तर चक्क शरद पवार यांच्या व्यासपीठावर दिसले. यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सोडून जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला आणि गद्दारीचाही उल्लेख केला आहे. मिटकरी काय म्हणाले पहा. अजित पवारांची साथ सोडून बाहेरच्या पक्षात जात असलेल्या गद्दारांना जनता माफ करणार नाही. अजितदादांनी अमोल कोल्हे, निलेश लंके, बाबाजानी दुर्राणी यांच्यासारख्या लोकांना खूप काही दिलं, त्यानंतरही त्यांनी विश्वासघात केला असा आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केलेला आहे. आता ही केवढी गंमत आहे बघा. ज्यांना गद्दार म्हटलं जातं तेच आता इतरांना गद्दार म्हणू लागले आहेत. मिटकरी काय, अजित पवार काय किंवा त्यांच्यासोबत गेलेले अन्य आमदार काय, त्यांनी शरद पवार यांना धोका दिलाच ना. शरद पवार यांनी सगळं काही त्यांना दिलेलं असतानाही शरद पवारांचा विश्वासघात केलाच ना. आता त्यांना सोडून जाण्याच्या हालचाली कुणी केल्या म्हणजे त्या अजित पवार पक्षाला त्या पक्षातील ज्यांना कुणी आता असं काही हालचाली सुरू ठेवल्या आमदारांनी शरद पवारांच्याकडे परतायच्या, तर आता त्यांना गद्दार म्हटलं जाऊ लागलं आहे. म्हणजे तिकडून आलं तेव्हा ते गद्दार नव्हते, आता परत निघाले की गद्दार झाले. अहो, किती हास्यास्पद आहे हे सगळं. जे शरद पवारांशी प्रामाणिक राहिले ते म्हणे विश्वासघाती, आणि शरद पवार यांना दगा देऊन धोका देऊन गेलेले कोण, ते प्रामाणिक म्हणे. गद्दारांना जनता माफ करणार नाही असं शरद पवारांना सोडून गेलेले अमोल मिटकरीच म्हणत आहेत. मग आता त्यांनी शरद पवारांना सोडून गेलेले कोण होते, ते गद्दार नाहीत का, त्यांनी हे जनतेला सांगून टाकावं ना. म्हणजे जनतेलाही कळेल आणि कुणाला गद्दार म्हणायचं, कुणाला एकनिष्ठ म्हणायचं याचीही माहिती होईल.
याची व्याख्या तरी समजेल ना? अहो, गद्दारांना जनता माफ करीत नाही हे अमोल मिटकरी जे म्हणाले ना, ते पूर्ण खरं आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही जनतेनं गद्दारांना माफ केलेलं नाही. अमोल मिटकरी ज्या पक्षात आहेत त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हाल याच जनतेनं केलेले आहेत. त्यामुळं आमदार अमोल मिटकरी यांनी जे काही सांगितलं ते खरं आहे, पूर्ण सत्य आहे. फक्त आता गद्दार नक्की कोण याचा खुलासाही अमोल मिटकरी यांनी करायला हवा. तुम्ही कोणाला गद्दार म्हणाल मित्रांनो? शरद पवार यांना सोडून गेलेले गद्दार नव्हेत काय? तुमची मतं जरूर मांडा. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.